काय आपण पदवीधर आहात, नोकरीच्या शोधात आहात? तर मग वाट कसली बघताय? नोकरीसह शिष्यवृत्ती आणि भरमसाठ पगारासह परमनंट नोकरीची हमीसाठी आजच कॉल करा. गोविंदाज HR सर्व्हिसेस. संपर्क गोविंद बोरसे, शैला बंड, 837897 5035. पैशाच्या वादातून मित्रांनीच मित्राचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. नाशिकच्या नांदगाव तालुक्यात ही घटना घडली आहे. नांदगावातील साकोरा गावात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. 30 वर्षीय दीपक रमेश कदम याच्यात आणि संशयित आरोपी योगेश उर्फ दत्तू बाळू पगार, देवाजी दगा बोरसे यांच्यामध्ये पैशातून वाद होता. हा वाद टोकाला गेल्याने दीपक यास संशयितांनी घरून गोड बोलावून घेतले. त्यानंतर कुरापत काढत रॉडच्या सहाय्याने वार करत दीपकला संपवले. याबाबत अधिकची माहिती नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी दिली आहे. दीपक रमेश कदम राहणार साकोरा असे कळून आल्यानंतर आम्ही त्याबाबत तपास केला असता आम्हाला आमच्या तपासात अशी माहिती मिळाली की पैशाच्या देवाणघेवाणीच्या वादातून साकोरा गावात राहणारे योगेश बाळासाहेब पगार व दीपक दगा बोरसे यांनी त्याचा लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यात गंभीर दुखापत करून खून केला आहे व सदर खून लपवण्यासाठी त्याचा ॲक्सिडेंटचा बनाव करून सदरची मृतदेह व गाडी रोडवर ठेवली होती. तरी सदर घटनेबाबत मयताची पत्नी मनीषा दीपक कदम राहणार साकोरा याच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलीस स्टेशन येथे 7/2024 भादवी 302/34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदरचे आरोपी ताब्यात घेण्यात आलेले असून पुढील तपास करीत आहेत. दरम्यान संशयितांवर मयताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. संशयितांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नांदगाव येथून प्रतिनिधी अनिल धामणे.